महिन्यामध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण एक अशी अनोखी मुलाखत बघणार आहोत। त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये अनोखं कार्य केलेलं आहे। त्यांना सेलिब्रिटी डेंटिस्ट म्हणून देखील ओळखलं। वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाचे सल्लागार सदस्य आणि फोर्ब्स मॅगझिनच्या टॉप 11 लीडिंग विजनरी पायोनियर मध्ये आलेले एकमात्र सेलिब्रिटी डेंटिस्ट डॉक्टर आदित्य पथकराव यांच्याशी आज अनोखी चर्चा करणार आहोत। डॉक्टर आदित्यजी पुणे महाराष्ट्र येथील आहेत। त्यांचे मूळ गाव मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई आहे। ते एक अत्यंत साधारण कुटुंबातून आलेले व्यक्ती आहेत। त्यांचे वडील बस चालक आहेत। हा सर्व प्रवास करत असताना त्यांनी ही जी काही भरारी घेतली आहे, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांचं जे नाव आलेलं आहे, त्यांचा जो प्रवास आहे त्याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत। आता आपल्या सोबत आहेत डॉक्टर आदित्य पथकरावजी। काय सांगाल सर, तुमचा हा जो प्रवास बघता आम्ही बघितलाय, तुम्ही खूप साधारण कुटुंबातून आलेले आहात। आतापर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे, काय सांगाल त्या प्रवासाविषयी? सर्वप्रथम मी सीएम न्यूज आणि आपले आभार मानतो की आपण एवढ्या ट्रॅफिक मधनं, आता एवढा भयानक बाहेर पाऊस चालू आहे, एवढ्या याच्यामध्ये असताना पण तुम्ही माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी आला आहात। बेसिकली 90च्या काळामध्ये आपण सर्वसामान्य होतो। माझे वडील बस चालक होते। अतिशय एका छोट्याशा रूम मध्ये आम्ही 3 भाऊ बहीण, आई वडील आणि सर्वांनी आम्ही एकत्र राहून प्रवास सुरू केलेला आहे। आणि आपण तेव्हापासूनच एक आमच्या कुटुंबाला आहे की आपल्याला मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही। आपल्याला मेहनतच केल्यानंतरच आपण आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करू शकतो, हे लहानपणापासूनच मनामध्ये रुजलेलं होतं। आणि हे करत असताना आई वडिलांचं एकच ध्येय असायचं की आमच्या मुलांनी काहीतरी चांगलं शिकावं, आमचं चांगलं नाव करावं, त्यांचंही चांगलं व्हावं। म्हणून त्यांनी त्यावेळेस येगुश्वर शिक्षण संस्था म्हणून होती अंबेजोगाईमध्ये, त्या संस्थेमध्ये आम्हाला शाळेमध्ये घातलं। 1ली ते 4थी, 4थी ते 7वी, 7वी ते 10वी असं शालेय शिक्षण झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न असतो की 10वी नंतर आता करायचं काय। आणि त्यावेळेस त्या काळामध्ये शिक्षक होणे खूप मोठी गोष्ट असायची। त्यावेळेस घरच्यांना काय माहित नव्हतं की मुलांनी आर्ट्स घ्यावं का सायन्स घ्यावं का कॉमर्स घ्यावं। तर डोक्यामध्ये एक होतं की आपण सायन्स घेतलं तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये जाता येईल, आर्ट्स घेतलं तर मी फक्त कला या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो, किंवा कॉमर्स घेतलं तर बँकिंग क्षेत्रामध्ये जाऊ शकतो। पण मी सायन्स घेतलं तर सगळ्या क्षेत्रामध्ये जाता येईल, मी शिक्षक होईल, इंजिनियर होईल, डॉक्टर होईल, हे मनामध्ये कुठेतरी बसलं होतं। त्याच्यामुळे मग मी सायन्स ही शाखा घेतली, विज्ञान ही शाखा घेतली। त्याच्यामध्ये शिकून म्हणजे सीईटी जी परीक्षा होती आमच्या वेळेस, त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळाल्यानंतर माझा शासकीय दंत महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ डेंटल कॉलेजमध्ये माझा नंबर लागला आणि मी 2004 साली ऍडमिशन घेतलं आणि 2009 साली डॉक्टर झालो। पण तुमचे वडील तर म्हणजे ड्रायव्हर होते, बरोबर ना? बरोबर। तर ते म्हणजे तुम्ही एक अनोखं क्षेत्र अचानक कसं काय निवडलं? कारण तुमच्या घरामध्ये कोणी असं डॉक्टर किंवा अदर क्षेत्रात होतं की तुम्ही अचानकच, किंवा वडिलांनी कसं तुम्हाला याला सपोर्ट केला? ऍक्च्युली आमच्या पूर्ण खानदान म्हणतो किंवा पूर्ण परिवारामध्ये मी एकमेव डॉक्टर झालो। आणि वडिलांचं किंवा आईचं असं काही खूप अपेक्षा नव्हत्या आयुष्याकडनं की बाबा आपल्याला ह्याच्यापेक्षा एक चांगलं आयुष्य मिळावं, आता जे आपण राहतोय त्याच्यापेक्षा आणखीन चांगलं आयुष्य मिळावं, जे करून तुम्ही आम्हाला देऊ शकता। तू शिक्षक झाला तरी आम्हाला चांगलं, तू काही झालं तरी चांगलं, फक्त तुला एक चांगली नोकरी असावी, हेच त्यांचं ध्येय होतं। पण आपली संगत म्हणतो ना आपण, संगत गुण लागला, मित्रपरिवार चांगला होता, म्हणून माझा सीईटी मध्ये चांगले मार्क आले आणि त्याच्यानंतर माझा डेंटलला नंबर लागला। फक्त 2 मार्काने एमबीबीएस गेलं ना, तर माझा एमबीबीएस हे नंबर लागला होता। पण त्यावेळेस डेंटल ही शाखा असते हे अजिबात माहित नव्हतं। आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि एमबीबीएस हे 3 शाखा माहित होत्या। पण नशिबामध्ये होणं असेल, जागतिक दर्जाचं होणं असेल, म्हणून माझा डेंटलला नंबर लागला। तुम्ही डेंटिस्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागलं? कारण डेंटिस्ट झाल्याच्या नंतर आपण कुठे जॉब करणार आहोत की आपण स्वतःचं काय करणार, याविषयी तुम्हाला घरच्यांनी कसं सपोर्ट केला? साधारण 2009-10 मध्ये माझं डेंटल डिग्री संपली। नंतर मी 1-1.5 वर्ष एमपीएससी प्रयत्न केला, पण असं लक्षात आलं की आपण जास्त वेळ वाया घालून चालणार नाही, कारण आपल्याला घरची आर्थिक परिस्थिती पण सुधारायची। तर त्यासाठी मी पहिल्यांदा मुंबईला गेलो। नवी मुंबईला आमचे काही सिनियर होते, त्यांच्या मदतीने मी आणखीन एक सिनियर डॉक्टर होतो त्यांच्याकडे गेलो। त्यांना रिक्वेस्ट केली की मला तुमच्याकडे जर नोकरी भेटली, 20-25 हजाराची जरी नोकरी भेटली तर मी त्याच्यात खुश राहीन आणि मला एक काहीतरी मार्ग मिळेल। पण त्यावेळेस त्या डॉक्टरांकडे कुठली जागा खाली नसल्यामुळं त्यांनी आपण नंतर पाहू असं मला हे दिलं। मग नंतर मी पुण्याच्या दिशेने आलो, कारण आमची जी फील्ड आहे, डेंटल फील्ड आहे, डेंटल फील्डला तालुक्याच्या ठिकाणी एवढा स्कोप नाहीये। जे मेट्रोपॉलिटन सिटी शहर आहेत, ह्या शहरामध्येच हे क्षेत्र चालू शकलं माहित होतं।
तर मी पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये आल्यानंतर मी ज्यांना माझ्या ह्या क्षेत्रातले गुरु म्हणतो, डॉक्टर विजयकुमार तामान आणि डॉक्टर विकास काशीद यांच्या यांच्याकडे मी काही दिवस शिकलो. मग त्यांनी मला तू स्वतःच सुरू कर हे दिलं, मला ऍडवाइस केली की तू स्वतःचं क्लिनिक सुरू कर. स्वतःचं क्लिनिक सुरू करायचं असेल तर आपल्याला इथं काय माझं भांडवल कसलंच नव्हतं. मला फक्त बँकेचं कर्ज, ह्या कर्जावरच मी माझं स्वतःचं क्लिनिक किंवा स्वतःचं सेटअप सुरू करू शकलो असतो. मग त्यावेळेस मी कमीत कमी 22 ते 23 बँकांना रिक्वेस्ट केली की मला तुम्ही कर्ज द्या, त्या कर्जावर मी माझं एक नवीन छोटंसं क्लिनिक सुरू करू शकतो. पण माझं आधी कुठले लोन नसल्यामुळं किंवा कुठलेही इथं प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवायला नसल्यामुळं मला सगळ्या बँकांनी कर्ज नाकारलं. मग त्यावेळेस डॉक्टर विजयकुमार तामाने यांनी त्यांच्या मित्रपरिवाराकडनं, माझ्या मित्राकडनं पैसे आम्ही जमा करून मी माझं क्लिनिक सुरू केलं. क्लिनिक सुरू झाल्यानंतर एक लक्षात आलं की आपल्याला जर या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला बेस्ट क्वालिटी किंवा अत्याधुनिक जी पद्धत आहे तीच अवलंबली तर आपण ह्या कॉम्पिटिशनमध्ये टिकू किंवा आपलं या क्षेत्रामध्ये चांगलं नाव होईल. तर त्या ह्यांनीच माझा प्रवास सुरू झाला. मी प्रॅक्टिस टाकल्यानंतर 1 ते 1.5 वर्षामध्येच एक आंतरराष्ट्रीय जर्मनीची कॉन्फरन्स अटेंड केली. ती कॉन्फरन्स अटेंड केल्यानंतर असं लक्षात आलं की आपली भारतातली जी आत्ताची कंडिशन आहे, डेंटल ट्रीटमेंट आहे, ती खूप पाठीमागं आहे. आपण ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे आणली पाहिजे. मग त्यासाठी मी माझी प्रॅक्टिस चांगली असल्यामुळे बँकिंग क्षेत्र चांगलं जपलं. ते बँकिंग क्षेत्र जपत असताना माझा तो सिव्हिल स्कोर जो होता, ज्याच्यामुळे लोन मिळतं, तेही चांगलं झालं होतं. त्यानंतर मला बँकेने कर्ज द्यायला सुरू केली. कर्ज द्यायला सुरू केल्यानंतर असे लक्षात आलं की आपल्याला जे आपण कमवतो त्याच्यातनं आपण आपल्या देशाला हातभार लावू शकतो. हातभार लावणं म्हणजे आपण फक्त देशाच्या बॉर्डरला जाऊन बंदूक घेऊनच हातभार लावू शकतो असं नाही. आपण एक चांगला करदाता होणं पण गरजेचं आहे. तर मी इन्कम टॅक्स मला भरायची सवय लागली. मी टॅक्स भरत गेलो आणि असं करत असताना 300 स्क्वेअर फूट पासून सुरू झालेलं एक छोटंसं क्लिनिक आज 2200 स्क्वेअर फूट पर्यंत आहे आणि जागतिक दर्जाचं डेंटल हॉस्पिटल आपण करू शकलो. जगातल्या सगळ्यात बेस्ट क्वालिटीच्या ज्या मशिनरी आहेत, आपल्याकडे ब्राझिलियन कंपनीच्या डेंटल चेअर आहेत, 3D मशिनरी आहेत, अमेरिकन कंपनीचे आहेत. ह्या मशिनरी मी इथे घेऊ शकलो आणि इथल्या भारतातल्या रुग्णांना, सांगलीतल्या रुग्णांना, पुण्यातल्या रुग्णांना मी त्या क्वालिटीची ट्रीटमेंट इथे देऊ शकलो. हायेस्ट इन्कम टॅक्स पेअर डेंटिस्ट असण्याचा हा जो वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचा जो हे आहे ते देखील तुमच्या नावावर आहे. त्याविषयी काय सांगाल? मी आधीच सांगितलं की आपण जर आपल्या प्रॅक्टिस सोबत चांगलं लॉयल असलो, रुग्णांसोबत लॉयल असलो, आपण चांगली ट्रीटमेंट करत गेलो तर आपल्या सगळ्याच गोष्टी वाढत चालतात. नाव वाढतं, आर्थिक परिस्थिती सुधारते. तर हे करत असताना मी प्रत्येक गोष्टीचे रेकॉर्ड ठेवायचो. म्हणजे मला समजा आज 100 रुपये आले, 1 लाख रुपये आले, 2 लाख रुपये, तर मी ते लगेच बँकेत जमा करायचो. ते व्हाईट ट्रान्झॅक्शन दाखवत गेलो आणि त्याच्यावर जो काही मला कर आला मी तो भरत गेलो. मग अशी एक स्टेज अशी आली की मिलियन पर्यंत टॅक्स पे केला. असं लक्षात नव्हतं आलं की आपण जो आता टॅक्स जो काय पे करतोय, भरतोय आपण भारत सरकारला, याची कुठेतरी नोंद होत असते. असं लक्षात आलं की हा डेंटिस्ट कॅटेगरीमध्ये मी आतापर्यंत भरलेला सगळ्यात हायेस्ट टॅक्स होता. त्याच्यामुळे माझी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. डेंटल ऑस्कर आणि तुम्हाला सॉक्रेटिस पुरस्कार हे देखील प्राप्त झाले. तो त्याच्याविषयीचा अनुभव काय सांगा? आपण जे काही प्रॅक्टिस करत असतो किंवा जे काही केसेस करत असतो आपण एक रेकॉर्ड पण ठेवतो, त्याचं सबमिशन करतो, वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतो. तर अशीच एक केस मी करत होतो. जे आपली युजली आपल्या दातांमध्ये 3 कॅनल असतात, पण ती केस मला 9 ते 10 कॅनलची एक केस, खूप रेअर केस असं म्हणतो आपण, ती सापडली. त्याचं मी कुठेतरी प्रेझेंटेशन दिलं. ते प्रेझेंटेशन आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत गेलं. मग त्यांच्याकडनं मला हे आलं की तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही इलिजिबल आहेत, भाग घेऊ शकता, ह्याच्यासाठी तुम्हाला वोटिंग पण लागेल. तर त्यावेळेस मला त्या कॅटेगरीमध्ये हायेस्ट जगामध्ये वोटिंग झालं होतं आणि मग मला ब्रिटिश पार्लमेंटचे जे पुरस्कार आहे, डेंटल सॉक्रेटिस पुरस्कार आहे, त्याच्यासाठी नॉमिनेशन झालं आणि तिथं मला तो पुरस्कार भेटला. MPSC आणि UPSC या पुस्तकांमध्ये देखील आपला उल्लेख आहे, त्याविषयी काय सांगा? ह्याविषयी मी असं सांगेल की मी एक सामाजिक संस्था पण चालवतो. त्या संस्थेच्या अंतर्गत जे काही रुग्ण असतील की ज्यांचं खरंच खूप पेईंग कॅपॅसिटी नाही किंवा ते खूप हालाकीच्या परिस्थितीमधले आहेत पण त्यांना डेंटल ट्रीटमेंट गरजेची आहे, तर अशा रुग्णांना आम्ही मदत करत असतो. तर त्या ह्याच्यामध्ये काही MPSCचे विद्यार्थी पण आहेत, सावित्रीबाई फुले विद्यापीठातले पण विद्यार्थी आहेत, ज्यांचं आम्ही ट्रीटमेंट बऱ्यापैकी माफक दरामध्ये किंवा अगदी मोफत केलेलं आहे. ते विद्यार्थी अभ्यास करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की डॉक्टर आदित्य पताकर यांचं नाव या पुस्तकामध्ये दिसतं, हे तर माझे डॉक्टर आहेत. त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं, सर तुमचं असं एक 37th एडिशन एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये आम्ही तुमचं नाव पाहिलं. म्हटलं कसं काय? तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला कुठल्या तरी पार्लमेंटचा अवॉर्ड भेटलेला आहे, त्याबद्दल याच्यात माहिती आली की भारताचे कोणते डॉक्टर आहेत त्यांना ते लंडन पार्लमेंटचा पुरस्कार भेटलेला आहे, कधी भेटलेला आहे. जवळपास 12 ते 13 प्रश्न तुमच्यावर तयार होऊ शकतात डॉक्टरांनी, हे आम्हाला
कधी ना कधी MPSC UPSCच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतील. मग मी त्यांच्याकडनं ते एडिशन मागवलं, खरंच पाहिलं आणि म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटरी अवॉर्ड भेटण्यापेक्षा आपल्या एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये आपलं नाव जातं, हे खूप मोठी मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाच्या सल्लागार सदस्य म्हणून पदी देखील आपण आहात. त्याविषयी नक्की तुमचा अनुभव कसा राहिला किंवा ते सदस्य म्हणून आपण कसं काम पाहताय? हे सदस्य चं काम करत असताना आपण जो केंद्र सरकारची जी दूरसंचार मंत्रालय आहे आणि आता मला जे पुणे डिव्हिजन किंवा वेस्ट महाराष्ट्र दिलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपण एक कोऑर्डिनेटरचा दुवा आपण काम करतो. आता आम्ही बऱ्याच ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच ठिकाणी आपण सर्वे केले, जसं की भोर, आणखीन बरेच वेल्हे ह्या गावामध्ये आणखीन तशी BSNLची रेंज नाही, बाकीच्या टॉवरला पण रेंज तुरळक आहे. तर आम्ही तिथं बऱ्यापैकी टॉवर वाढवायचं काम आम्ही केंद्र सरकारला सूचित केलेलं आहे. आता मध्यंतरी ज्या खासदार आहेत वंदमान यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही दूरसंचार विभागामध्ये एक मीटिंग घेतली, जे जनरल बॉडी मीटिंग ज्याला म्हणतो आपण. त्याच्यामध्ये जवळपास आपण 22 ते 23 करोड रुपयाचा नवीन टेंडर आपण काढून नवीन टॉवर उभे केले पाहिजे असा सल्ला आम्ही भारत सरकारला दिला आणि त्याच्यावर नक्कीच आता काम सुरू होते आणि BSNL परत एकदा भरारी घेत आहे. फोर्ब्स मॅगझिन ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुमचं नाव निवडलं गेलं त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय होती किंवा त्यावेळेस तुमचा अनुभव कसा होता? त्याचा अनुभव मी असं सांगेल की माझं रुटीन काम करत असताना मला एक 2 ते 3 दिवस एक अननोन याच्यावरनं फोन आला. मी तो फोन रिसिव्ह केला. मग त्यांनी मला सांगितलं की आय एम फ्रॉम फोर्ब्स मॅगझिन अँड आय वॉन्ट टू टॉक यू फॉर फ्यू मिनिट्स. पण मला लगेच लक्षात आलं की हा काहीतरी स्कॅम आहे म्हणून तो फोन मी कट केला. पण 1 तासाने परत त्यांचा फोन आला. ते म्हणजे मी खरंच फोर्ब्स मॅगझिन मधून बोलते आणि आम्हाला तुमचा एक बायो पाहिजे, तुमचा एक रिकमेंडेशन आम्हाला आंतरराष्ट्रीय लेवल करणं आलेलं आहे. मग मी त्यांना एक 10-15 मिनिटाचा एक माझी वैयक्तिक छोटीशी माहिती सांगितली, बेसिक गोष्टी सांगितल्या, काही लिंक्स पाठवल्या आणि म्हणजे अपेक्षित नव्हतं की माझं खरंच फोर्ब्स माझं नाव मॅगझिन मध्ये नाव येईल आणि जवळपास 26 जुलैला त्या मॅगझिन मध्ये माझं खरंच नाव आलं. म्हणजे तेव्हा लक्षात आलं की आपण जे काही काम करतो प्रामाणिकपणे किंवा आपण जे रुग्णांना सेवा देतो किंवा जे काही सामाजिक कार्य करतो ते कुठं ना कुठं तरी पोहोचत असतं आणि त्याची दखल इतक्या मोठ्या मॅगझिननं घेणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. याचं जे यश तुम्हाला जे प्राप्त झालंय हे नक्की तुम्ही हे यश कुणाला देऊ शकता किंवा नक्की असे कोणते व्यक्ती आहेत की त्याच्यामुळे तुम्हाला हे यश मिळालं? ऍक्च्युली तसं म्हणलं तर मेहनत काय असते हे मी आमच्या वडिलांकडून शिकलेलो आहे. वडील बस चालक असताना त्यावेळेस आम्ही लहानच असायचो आणि त्यावेळेस अंबेजोगाई मुंबई एक बस चालायची, जी अंबेजोगाई निघाल्यानंतर मुंबईला संध्याकाळी 7ला निघाल्यानंतर मुंबईला सकाळी 7ला पोहोचायची, संध्याकाळी 7ला निघाल्यानंतर. आणि तशीच एक बस अंबेजोगाई रत्नागिरी असायची, जी संध्याकाळी 7ला अंबेजोगाई निघाल्यानंतर रत्नागिरीला सकाळी 7 वाजता पोहोचायची लागायची. मग मेहनत कशी आली याच्यामध्ये, वडील समजा कधी मुंबई ड्युटी घेऊन गेले आणि परत रिटर्न आले तर तो ड्रायव्हरला आराम करण्यासाठी एक दिवस दिलेला असतो. पण काही कारणामुळे जर ती गाडी रत्नागिरीला जाणार जर गाडी थांबली असेल तर वडील ते लगेच घेऊन जायचे, म्हणजे आराम नाही करायचे. ते त्यांचं एम असायचं की ह्याच्यातनं जो काही ओव्हर टाइम येईल त्या ओव्हर टाइम मधनं मी माझ्या मुलांना एक चांगलं शिक्षण देऊ शकतो, माझ्या परिवाराला आणखीन एक माझा आर्थिक हातभार लागेल, हे आम्ही वडिलांकडून शिकलो. तशीच मेहनत माझं जेव्हा मी सुरुवातीला नवीन क्लिनिक टाकलं होतं त्यावेळेस मी रात्री 12-1 वाजेपर्यंत चालवायचो, कारण जे IT क्राऊड असायचा ते त्यांचं 9-9:30 वाजता ते जेव्हा घरी यायचे जेवण वगैरे करून ते रिक्वेस्ट करायचे, डॉक्टर आम्ही 10 वाजता येतो, आम्हाला तुम्ही सर्व्हिस द्या, आम्हाला ट्रीटमेंट करा. तर मी करायचो. तर त्याच्यामुळं माझाही फायदा झाला, रुग्णांनीही माझी खूप तारीफ केली. त्याच्यामुळं एक आपला जनसमुदाय वाढला, पेशंट्स वाढले, सगळ्याच गोष्टी वाढल्या. तर ह्याचं यश मी माझ्या रुग्णांना देईल, आई वडिलांना देईल, माझे जे गुरु आहेत डॉक्टर विजय तामाणे, विकास काशी आणि आपल्या प्रामाणिकपणाने जे आपण कार्य करतो ह्या सर्व गोष्टीला मी देईल. हे सगळं यश संपादन करत असताना तुम्हाला विविध अडचणी देखील आल्या, बरोबर? त्या अडचणींबरोबर तुम्हाला काही मार्ग देखील मिळाले किंवा नवीन काही संधी देखील मिळाल्या, याच्यामधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं. नक्की अशी कोणती शिकवण तुम्हाला जी महत्वाची वाटते की या सर्व प्रवासात तुम्हाला मिळाली? याच्यामध्ये एकच शिकवण मी सांगेल की आपण काही नसताना जे लोकांनी आपल्याला मदत केलेली तुम्ही त्यांना कधीच विसरलं नाही पाहिजे. कारण ते लोक तुमच्या जवळ काही नसताना तुम्ही काही नसताना बसणं आहेत तुमच्या सोबतीला, तर त्यांना तुम्ही नेहमीच त्यांची तुम्ही जपणूक केली पाहिजे. आणि अशाच येणाऱ्या अडचणींना तुम्ही काही तुमच्या पद्धतीने होत असेल तर तुम्ही मदत करणं गरजेचं. आता तुमच्यासारखे भरपूर जण आहेत की जे सामान्य कुटुंबातून शिक्षण घेतात, पण सामान्य कुटुंबात असले की त्यांचा एक स्वतः विषयीचा एक ग असतो की आम्ही हे करू शकत नाही किंवा काय. तर आज तुम्ही त्यांच्यासाठी एक मोठं उदाहरण आहात, तर त्या तरुणांना तुम्ही नक्की काय संदेश द्याल? तरुणांना मी एकच सांगेल की आपण स्वप्न पाहता तर मोठे स्वप्न पाहिजे, ते सगळेच पूर्ण होतील असं नाहीये, आपण त्याचा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे.
आणि ते स्वप्न पाहत असताना आपल्याला त्याचं यश लगेच मिळेल ह्याची पण अपेक्षा न ठेवता आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणं गरजेचं आहे. जसं तुम्हाला ज्या काही गोष्टी तुम्हाला मोटिवेट करत असतील त्याच्यामध्ये तुम्ही जास्त रस घेऊन ते काम करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे, प्रत्येकाचं एम वेगळं आहे. माझ्या मित्राला हे भेटलं आणि मला हे भेटलं नाही म्हणून आपण खचून न जाता तुमच्यासाठी काहीतरी वेगळं त्याच्यापेक्षा आणखीन चांगलं पुढे ठेवलेलं असू शकतं, तर तुम्ही त्या ध्येयाकडे जाणं गरजेचं आहे. आणि कुठलंही काम करा पण तुम्ही त्याच्यामध्ये प्रामाणिक असणं गरजेचं आहे. एवढाच मी सल्ला. तुम्ही सेलिब्रिटी डेंटिस्ट म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहात. आतापर्यंत आपल्याकडे कोणकोणते सेलिब्रिटी वगैरे येऊन गेले असं काही? माझ्याकडे आता प्रत्येक माणूस सेलिब्रिटीच आहे तसं म्हटलं तर. आता बरेचसे IPS अधिकारी आहेत, IAS अधिकारी आहेत, ते पण त्यांच्या क्षेत्रामध्ये सेलिब्रिटी. बरेचसे मराठी कलाकार, मराठी सिनेमातले कलाकार माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी आले आहेत. हिंदी मधले बरेचसे आलेले आहेत. इवन एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्हटलं तर एक तुर्की या देशातनं एक तिचं नाव पण लक्षात नाही, ओल्गा सिरियुतिक नावाची एक ऍक्ट्रेस होती, ती पण माझ्याकडे ट्रीटमेंट आली होती. तिचं सांगवीमध्ये ट्रीटमेंट करण्याचं कारण की ती एक लँग्वेजचा कोर्स करण्यासाठी युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतलं होतं आणि ती राहायला सांगवीमध्ये होती. तर त्यावेळेस ती माझ्याकडे डेंटल ट्रीटमेंट. आपण बघितलं की खडतर प्रवास करत आज डॉक्टर यांनी म्हणजे एक तरुणांना एक उदाहरण दिलेलं आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत असलो तर परिस्थिती मॅटर करत नाही. आपण जर आपलं ध्येय आपलं जर निश्चित असेल तर आपण नक्कीच त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. खूप छान वाटलं डॉक्टर तुमच्याशी गप्पा मारून. आणि तुमचा हा जो सल्ला आहे तरुणांना, याचा देखील तरुणांना नक्कीच फायदा होईल.